व्हायचंय का? ज्याचा तो दादा एक आलाय परभणीहून, शेतातूनच डायरेक्ट येऊन गेला. ज्याची मनाची इच्छा असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये येतो. त्या दादाजवळ 1 रुपया नाही त्याच्या खिशामध्ये, तरी आलाय ना. मग असे व्यक्ती आयडल होतात. असे व्यक्ती कुठेतरी आपला स्वतःसाठी लढतात. तुमचं काहीच नाही, ज्यांचं असेल भरलेलं तो इथे येणार नाही. पण कृपया करून जे घरी आहेत ना, एवढीच विनंती आहे, उद्या इथे जेवढ्या संख्येने येता येईल तेवढ्या संख्येने या. कारण चाकूरकर साहेबांची जी तळमळ आहे मी बघितली. आधी माझा संपर्क नव्हता साहेबांशी, पण मी 2 आंदोलनांमध्ये कंटिन्यू साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली आहे. मला कळते त्यांची तळमळ काय. स्वतःच्या मुलीचं लग्न सोडून राहिले ते. आजही त्यांचं नातेवाईक वारलेलं आहे तरी सुद्धा सरी ते. बघ हे कितपत आमच्यासाठी नाही हो, तुमच्यासाठी नाही, कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे ना. मग कृपया करून या. तुम्ही नाही येणार ना. अरे युवा आहेत आपण. युवा म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खूप खंबीर राहणारी शक्ती आहे. पण आपणच जर उभे नाही राहिले ना, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही आपला. आपण असं करू तर प्रत्येकाने विचार करा. आपापल्या जिल्ह्यांमध्ये फोन लावा, काहीही करा. विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे, इथपर्यंत पोहोचा. उद्याचा दिवस आपल्याला निर्णायक करायचा आपल्यासाठी. का प्रत्येक वेळेस किती आंदोलन, यांना किती त्रास द्यायचा? त्यांचं वय नाही आपल्या बरोबर लढायचं. म्हणजे ते तर तरुण आहेत आपल्यापेक्षा, तरी